त्यावेळेला जे साक्षीदार होस्टाईल झाले ते साक्षीदार ज्यांनी बाळराजे पाटील यांच्या विरोधात त्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्षदर्शी म्हणून जे स्टेटमेंट दिले होतं हे नंतर त्यांनी कोर्टामध्ये फिरवलं। ते साक्षीदार होस्टाईल झाले। ते का होस्टाईल झाले याचं उत्तर हे पुढच्या 20 वर्षाच्या काळात आपल्याला मिळतं। त्या संबंधित साक्षीदारांची आर्थिक प्रगती कशाच्या जीवावर झाली, संबंधित साक्षीदारांना कुठल्या बँकेतून कर्ज दिली गेली, संबंधित साक्षीदारांना कुणाच्या कारखान्यातून टेंडर दिले गेले, संबंधित साक्षीदारांना सोलापूरसारख्या शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी कमर्शियल गाळे कसे काय मिळाले हे आपण त्या ठिकाणी त्या चौकशीमध्ये घेतलं पाहिजे। आणि या आधारे राज्य सरकारने हायकोर्टमध्ये जे अपील दाखल केलेलं आहे ते अपील अजूनपर्यंत 20 वर्ष झालं बोर्डावरच येत नाही, ती सुनावणीच त्या ठिकाणी लागत नाही। यामध्ये कुठली यंत्रणा काम करते आहे, कोण या लोकांना मदत करते आहे, 20-20 वर्ष केस जर पेंडिंग राहत असेल तर या संदर्भामध्ये निश्चितपणे काही ना काही प्रशासकीय यंत्रणेमध्ये काहीतरी त्या ठिकाणी मॅनेज करून केस पुढे ढकलण्याचं काम चाललं आहे का हे सुद्धा त्या ठिकाणी बघण्याची आवश्यकता आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी चुकीला माफी नाही असं सांगितलं आणि ज्या शिवसैनिकांनी या शहरामध्ये आणि शिवसेनेसाठी बलिदान दिलं त्याचा निश्चितपणे बदला घेतला जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी मोहोळ शहरामध्ये आज प्रचार सभेच्या निमित्तानं आल्यानंतर केलं। मी निश्चितपणे त्या विषयाचं स्वागत करतो। आमची एकट्याची नव्हे संपूर्ण मोहोळ तालुक्याची ती मागणी आहे। या मोहोळ तालुक्यातली दहशत गुंडागर्दी ही फोपवण्यामागे पंडित देशमुख यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये आणि ही गुंडागर्दी आणि दहशत संपवायची असेल तर बाळराजे पाटील हा जो मर्डरर आहे 302चा आरोपी आहे याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्याच्याकरता उच्च न्यायालयामध्ये हरीश साळवे यांच्यासारखे देशातले क्रमांक 1चे विधितज्ञ हे पंडित देशमुख यांच्या बाजूनं किंवा सरकार पक्षाच्या वतीनं केस लढवतील आणि ती जबाबदारी स्वतः एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे घेण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यामुळं ही लढाई अजून थांबलेली नाही। या मोहोळ शहराला आणि तालुक्याला न्याय तेव्हा मिळेल पंडित देशमुख यांच्या हत्येचा जेव्हा बदला घेतला जाईल, तोही न्यायालयीन मार्गाने।